एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये पकडले होते। यानंतर राजकीय वर्तुळामध्ये भूकंप झाला। एकनाथ खडसेंनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केले होते। कोर्टात प्रांजल खेवलकरांसोबतच इतर 4 आरोपींना हजर केले गेले। या प्रकरणामध्ये कोर्टाने खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे। पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे, मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समजेल। ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आमच्याकडे काय तपास करायचा आहे त्यांना? काही आक्षेपार्ह व्हिडिओ म्हटले ते काय आक्षेपार्ह व्हिडिओ आहे आणि तुम्ही असं काही नाही, असं आक्षेपार्ह व्हिडिओ वगैरे काही नाही। ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, ज्याच्या त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक लवकरच आम्ही जामिनासाठी अर्ज करू। त्यांनी आज वेगवेगळ्या ग्राउंड्सवर कस्टडी मागितली होती की मोबाईल सीज केलाय वगैरे बाकी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत त्याच्यावर ते म्हणजे तपास करायचा आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी कस्टडी मागितली होती। पण आमचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की 26 तारखेला अरेस्ट केलेली आहे, त्याच्यात आज 31 तारीख आहे, 2 वेळा पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि हा जो गुन्हा आहे हा NDPS ऍक्टशी रिलेटेड आहे। त्याचप्रमाणे जेव्हा रेड झाली ॲज पर FIR तेव्हा ते जे काय कॉन्ट्राबँड होतं ते एका टेबलवर एका दुसऱ्या महिलेच्या पर्समध्ये सापडलेलं होतं। त्यामुळे माझं काय त्याच्यामध्ये कॉन्शियस पोझिशन नाहीये, मला नॉलेज नाहीये। अशा सिच्युएशनमध्ये माझ्याकडे कॉन्शियस पोझिशन नसल्यामुळे मला NDPS ऍक्ट लागणार नाही, हा आमचा युक्तिवाद होता। त्याप्रमाणे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।